चषक 2022 में किस तरह इस मैच के दरमियान खेलेंगे ये भी देखना उतना ही दिलचस्प रहेगा। तो चलिए ज्यादा वक्त आपको नहीं लेना है। खालापूर कर्जत उरण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आपले सर्वांचे लाडके एक डॅशिंग नेतृत्व बबनदादा पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। आम्ही त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय। वेळात वेळ काढून आज स्वातंत्र्य दिन 75वा सर्वांना शुभेच्छा देऊन दादांना बऱ्याच ठिकाणी आमंत्रण असेल मात्र सर्वांना वेळ देत आज या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत आपले सर्वांचे लाडके आदरणीय बबनदादा पाटील साहेब। त्याचबरोबर आदरणीय कपिल भाई बिल्डर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय। तो चलिए मैदान की ओर देख रहे हैं हम। यहाँ पर अर्जुन तैयार है स्ट्राइक के ऊपर और पहली गेंद 4 ओवर का मुकाबला और गेंदबाज तैयार है गुड मॉर्निंग टाइगर फोर्स की तरफ से गणेश कोहली। ये देखिए पहली गेंद किस तरह होगी अर्जुन के लिए। ये देखिए ऊपर से उठाने की कोशिश, गेंद ज्यादा ऊपर नहीं रही, गेंद सीधे विकेट कीपर के दस्तान में गई। बाकी का पूरा काम तमाम करते हुए सचिन गोवारी। पहली गेंद डॉट आती हुई। जिस तरह अर्जुन की बल्लेबाजी आपने देखी है, धाकड़ बल्लेबाजी है, तो उस हिसाब से यहां पर खेलने का प्रयास जरूर करेंगे मोरिया 11 कामोटे टीम के लिए। दूसरी गेंद गणेश कोहली दोहराएंगे। ये देखिए लेग साइड में खेलने की कोशिश की है, अपील तो जरूर की लेकिन यहां पर कोई भी अपील अपने ऊपर नहीं ली। वहां पर खुद गेंदबाज दौड़ता हुआ लेग बाइज की ये रन जरूर आएगी। खुद का खाता और अपने टीम का खाता खुल चुका है। दो गेंद यहां पर खत्म होते हुए तर नक्कीच रायगड जिल्हा उरण खालापूर कर्जत संपर्क प्रमुख माननीय श्री आपले सर्वांचे लाडके दादा आदरणीय बबनदादा पाटील साहेबांचं यथोचित स्वागत करण्यासाठी मी रामदासदादा गोवारी यांना विनंती करतोय की अगदी वेळात वेळ काढून साधी राहणी आणि उच्च विचारसरणी नेहमीच सातत्याने सगळ्यांच्या सोबत उभे राहणारे आमचे आदरणीय बबनदादा साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करण्यासाठी मी रामदासदादा गोवारी यांना विनंती करतोय की आपण मायेची उपदार भगवी शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करायचं आहे। की चैतन्याने सळसळणारी मशाल आता विझली आहे, महाराष्ट्राची मातोश्री गच्च डोळे मिटून निजली आहे। सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता। आज तमाम मराठी माणसांच्या डोळ्यांतील आसवांना कोसळण्याची मुभा आहे, कारण बाळासाहेब तुमच्यामुळेच मराठी माणूस ताठ मानेने उभा आहे। सर्वच शिवसैनिक आज मात्र या ठिकाणी नंतर कपिल साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करण्यासाठी नक्कीच प्रत्येक ठिकाणी वेळ द्यावा लागतो, म्हणून बबन दादा अगदी काही क्षणातच शुभेच्छा देऊन प्रस्थान करताना दिसतात। दादा आपलं खूप खूप धन्यवाद, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केलीत। तदनंतर आपण पाहतोय विनायक म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी यथोचित आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी पहिला चेंडू ज्या पद्धतीने गणेशने फेकला होता अगदी त्याच पद्धतीने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर नगरसेवक माननीय श्री प्रमोद दादा भगत साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय। रामदास दादा गोवारी म्हटल्यानंतर जुई कामोठे नौपाडा आणि या पंचक्रोशीमध्ये मैत्रीचं नातं अगदी विश्वासाने प्रेमाने आनंदाने बहरलेलं आणि त्या नात्याला जपत असताना सर्व मान्यवर उंचावून घेण्याचा प्रयत्न
धगधगती तलवार या गोलंदाजीमधून बाहेर काढत असताना गणेश कोहली यानं मात्र अर्जुन बेदी याला यष्ट्या उद्ध्वस्त करून पॅव्हिलियन मध्ये पाठवलंय. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. चेंडूचा विचार केला आतापर्यंत या षटकाची समाप्ती झाली आणि धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या त्या म्हणजे 4 धावा. चालू असणारा सामना आपण पाहतोय. मोर्या 11 कामोठे बनाम गुड मॉर्निंग टायगर फोर्स कामोठे. ये देखिए हल्के हाथों से गेंदबाजी की है. पहली गेंद यहां पर ऑफसाइड की दिशा में ढकेल दी. वहां पर संदेश भगत है. दूसरी रन की कोशिश कर तो जरूर रहे हैं लेकिन कोई मौका नहीं. गेंद हाथ में है. 1 रन मिलेगी. 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 5 के घर में. क्रिकेट सभी युवाओं की जान बन गई है क्योंकि हर दफा हमें क्रिकेट देखने को मिलता है. देखिए बाई ओर खेलने का प्रयास किया था, दाहिनी ओर खेलने का प्रयास किया था लेकिन लेगबाज की 1 रन यहां पर जरूर. 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 6 रन. इस बनाम यहां पर हल्की सी बारिश और बारिश की ये मैच है तो बारिश जरूर आना संभव है. ऊपर से उठाया है. वहां पर नो मैच नो लैंड. कोई खिलाड़ी नहीं है. 1 रन तो ली. दूसरी की कोशिश. खिलाड़ी दौड़ते हुए. देखते देखते यहां पर 2 रन पूरी आसानी से. तीसरी की कोशिश नहीं करेंगे. जानते हैं पंकज यहां पर धोखा साबित हो सकता है और इस 2 की बदौलत रन संख्या जाकर पहुंची 8 रन. तो देखिए इस मैदान की भी तारीफ कर रहे हैं. क्यों नहीं करेंगे क्योंकि जितनी मेहनत से सभी हमारे यहां पर कार्यकर्ताओं ने ये बनाई है. सबका हाथ लगाया है और देखते ही देखते इस मैदान की ओर ऊपर ऊपर और बहुत ही बेहतरीन सिक्सर पंकज के बल्ले में से आता हुआ 6 रन. क्रिकेट में हर एक गेंद क्यों इंपॉर्टेंट है ये हम जरूर देखते हैं क्योंकि जब एक गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आता है तो स्कोर जल्दी से आगे बढ़ता है. फिर एक कोई मौका नहीं. दर्शक बने फील्डर सीधे कंपनी में जाता हुआ. आज शायद पंकज ये सोच कर आए हैं कि इनके सभी गेंद मैं गुम करवा दूंगा. तो जरूर यहां पर इस 6 की बदौलत रन संख्या जाकर पहुंची 20 रन. आपने देखा पहले ओवर में 4 रन संख्या थी और दूसरी ओवर यहां पर विकी लेकर आए. पहली गेंद पर 1 था. उसके बाद इस 2 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक आए यानी कि 12 रन संख्या आई है. ऐसे स्ट्रोक आएंगे तो जरूर रन संख्या बढ़ेगी और वो काबिलियत है पंकज में.
जिस तरह आप देख रहे हो इस बारिश की सीजन में यहाँ पर जय हनुमान चषक 2022 का ये पहला पर्व है। रामदासदादा गोवारी सामाजिक विकास मंडल की तरफ से आयोजन किया गया है। स्वर्गवासी बुदाजी बामा गोवारी इनके स्मरण में ये ट्रॉफी, ये चषक रखा गया है। अगली गेंद ये फिर से ऊपर उठाने की कोशिश थी, फुटवर्क का कोई इस्तेमाल नहीं किया। गेंद जिस तरफ फेंकी यहां पर डॉट, ऐसी गेंद डॉट आना संभव था क्योंकि पहली 2 बड़े स्ट्रोक आने के बाद रन संख्या जल्दी से आगे बढ़ गई थी और इस ओवर की समाप्ति के बाद रन संख्या जाकर पहुंची 2 दशक में, यानी कि 20 रन। लो अंपायर से विनती है, अब ज्यादा वक्त नहीं लेना है। गुड मॉर्निंग टाइगर फोर्स, इनसे विनती करता हूं कि आप ज्यादा वक्त मत लीजिए। यहां पर देख रहे हैं हम इस गुड मॉर्निंग टाइगर फोर्स में संदेश भगत है, पंडित जी गोवारी है, टाइगर है, गुणवंत गोवारी है, गणेश कोहली है, मयूर है। ये सब गुड मॉर्निंग क्यों कहते हैं? क्योंकि सुबह के वक्त में अब तक ये प्रैक्टिस करने के लिए मैदान में जाते हैं, तो उनका भी काफी प्रयास है। तो उस प्रयास को अब यहां पर टूर्नामेंट में खेलते हुए दुर्वेश गोवारी, ये गेंदबाज इस मैदान में इस गेंदबाज को काफी बड़ा योगदान मिला है। कई इनाम जीते इस गेंदबाज ने, लेकिन अब उनके सामने बल्लेबाज है जय। पहली गेंद दुर्वेश की, ये देखिए ऊपर से उठाने की कोशिश, स्क्वायर लेग की दिशा में गेंद तो गई है, वहां पर गुणवंत तेजी से दौड़ता हुआ गेंद 2 आए, किसी को भी नहीं मिली। उसका नतीजा देखिए, यहां पर जहां पर 1 रन थी वहां पर देखते देखते 2 रन आसानी से चुराते हुए। ऐसे रन संख्या जाएगी तो आपको आने वाली इनिंग में सोचना पड़ेगा। रन संख्या जाकर पहुंची 22 के घर में। मैदान की तारीफ करते क्योंकि मैदान में ऐसा लगा था बारिश के टाइम में कि ज्यादा घास आएगी, लेकिन नहीं, यहां पर अलग ही कृपा जय हनुमान हमारे भगवान की है। दुर्वेश आते पहली गेंद तेज तर्रार से फेंकते हुए उतनी ही रफ्तार से मारते हुए जय। ये लड़ाई है जय और दुर्वेश की। देखते हैं अगली गेंद, ये देखिए दिशा से नियंत्रण भटकते हुए ये वाइड आएगी, वाइड के साथ एक और रन मिलेगी, 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। अगली गेंद, ये देखिए यहां पर फिर से दिशा भटकते हुए अंपायर परेश मात्र यहां पर कह रहे हैं कि ये खराब गेंद है। 1 रन और मिलेगी, 24 रन। शायद कुछ अलग इरादा है इस गेंदबाज का, लेकिन इरादा जब खराब होता है तो रन संख्या जरूर बढ़ती है। अगली गेंद ऊपर से उठाया, दाहिने और खेलने की कोशिश, वहां पर खिलाड़ी पहुंचेंगे तब तक गेंद गई 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, 4 रन। अट्ठाईस, 1 विकेट के नुकसान पर दुर्वेश को सोचना होगा, क्योंकि जय और पंकज जिस तरह खेल रहे हैं उनको पता है हमें किस तरह इस मैदान में इस ट्रॉफी के लिए खेलना है। ऊपर से उठाने की कोशिश, इस ओवर की ये तीसरी वाइड गेंद है जो कि शायद यहां पर प्रेशराइज होते हुए नजर आते हैं। ऐसा लग रहा था जैसे दुर्वेश गेंदबाजी करने के लिए आए, कुछ कर पाएंगे, लेकिन ये बल्लेबाजों को पसंद नहीं है। और उतने ही ऊपर से उठाया गेंद को, गेंद के नीचे खिलाड़ी गुणवंत है और इस खिलाड़ी के हाथ से गेंद छूटना ये असंभव है। यह विकेट आएगा दूसरा जय नामक। अर्जुन के बाद जय को पैवेलियन में जाना होगा। इस ओवर की बात करेंगे, 3 गेंदें अभी भी शेष है, लेकिन 3 गेंदें खराब फेंकने के बाद यहां पर अब वापसी कर दी है दुर्वेश गोवारी ने। नए बल्लेबाज यहां पर मैदान में जरूर आते हुए।
हर्षद, चार ओवर का मुकाबला, यानी कि ये गेंदें ज्यादा इंपॉर्टेंट होगी बल्लेबाजों को, और ये सोचकर यहां पर स्ट्राइक अपने दायरे में रखी है पंकज ने। पंकज अपने बल्ले में से अब तक 2 छक्के लगा चुका है, अब क्या करेगा ये सवाल उनके टीम के बीच खड़ा होता हुआ। और दूसरी तरफ गुड मॉर्निंग टाइगर फोर्स दुर्वेश क्या करेगा ये सवाल को जवाब में अपनी मेहनत से, अपने प्रयास से कौन उतारेगा और अपने टीम को आगे लेकर जाएगा। जी देखिए यहां पर अच्छा स्ट्रोक खेलने का प्रयास किया था, वहां पर गेंदबाज दौड़ता हुआ, लेकिन मैदान के कुछ भाग पर चिकनाई है, शायद इसीलिए यहां पर दौड़ने का स्पीड बीच बीच में कम होता हुआ नजर आता है। और उसका नतीजा यहां पर जहां पर 1 थी वहां पर 2 रन पूरी आसानी से, पूरी चतुराई से पूरे करते हुए। तो इस 2 के साथ रन संख्या जाकर पहुंची 31 लॉस ऑफ द 2 विकेट। ऊपर से उठाने की कोशिश, विकेट कीपर के पीछे, वहां पर सचिन गोवारी, यह विकेट को लपकता हुआ। अच्छा प्रयास, जिस विकेट की तलाश थी वो विकेट अब यहां पर मैदान से बाहर जा चुका है। दुर्वेश की बात करेंगे हम बार क्या, तो पहले ओवर में, पहले गेंद में 2, उसके बाद वाइड, उसके बाद वाइड, उसके बाद 4, उसके बाद वाइड, लेकिन इसके बाद यहां पर 2 विकेट लिए और अपना काम पूरा तमाम करते हुए अब इस ओवर की अभी भी 1 गेंद शेष है। तो 1 गेंद में क्या कर पाएंगे जरूर देखेंगे। अब यहां पर संभलना होगा हर्षद को और आने वाले नए बल्लेबाज को, क्योंकि जिस तरह 31 रन संख्या स्कोर गार्ड के ऊपर है, अभी भी 7 गेंदें इस पहले इनिंग में बाकी है। तो 7 गेंदों में आपको कम से कम 50 तक जाना होगा, तब जाकर आप आने वाली इनिंग में सामने वाले टीम को टफ दे पाओगे। लेकिन ये पसंद है सामने वाले टीम को, वो भी उतना सवाल बनता हुआ। प्रशांत आए नए बल्लेबाज, थोड़ी सी बातचीत जरूर हुई है, किस तरह खेलना है, यह प्रयास जरूर जारी रहेगा। और दूसरी तरफ प्रयास जारी रहेगा गेंदबाज दुर्वेश का। सीमेंट पिच इसीलिए बनाई है, बारिश के सबसे बेहतरीन खिलाड़ी कौन बनेंगे, कामोठे इंटर कॉलोनी और कल ग्रामीण, तो दोनों के बीच पट्टी के बाहर से बाहर गेंद गिरी है तो नो जरूर यहां पर नियम के अनुसार परेश मात्रे कहलाते हुए फ्री हिट। जब नो गेंद गिरती है तो यहां पर फ्री हिट मिलती है, तो मौका होता है, बोनस पॉइंट। और ये बोनस जो नाम है वो सिर्फ दिवाली के टाइम में दिखता है, लेकिन अब इनको मिला है, तो क्या इस बोनस का फायदा लेंगे हर्षद, ये सवाल बनता हुआ। दुर्वेश वंस अगेन हर्षद को गेंदबाजी करेंगे, ये अंतिम गेंद है, अंतिम गेंद फेंकते वक्त कितनी तकलीफ उठानी पड़ती है जरूर देखेंगे। ये देखिए ऊपर से उठाया, हवा में है, वहां पर खिलाड़ी अंदाजा लेते हुए, अंदाजा तो चूक गया है, लेकिन यहां पर थ्रो भी चूक गया। टाइगर वहां पर कवर करते हुए, लेकिन 2 रन नहीं रोक पाए। 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर जाकर पहुंचा 34 के घर में। और इस ओवर की समाप्ति के बाद यहां पर जरूर हमारे मेहमानों को नवाजा जाएगा। तर मंचावरती उपस्थित आमचे आदरणीय मार्गदर्शक जे नेहमीच सातत्याने आमच्या पाठीशी उभे असतात, नगरसेवक प्रमोद भगत साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी रामदास गोवारे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते प्रमोद दादा भगत यांचं यथोचित स्वागत करायचं आहे। जुई कामोठे नौपाडा म्हटल्यानंतर सर्वच मैत्रीच्या नात्याने भरलेले आहेत आणि म्हणूनच त्या मैत्रीच्या नात्याला जपत असताना आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन खेळाडूंना देखील शुभेच्छा देतात। तसेच न्यू इंग्लिश स्कूल कामोठ्याचे व्हाइस चेअरमॅन माननीय श्री विनायक मात्रे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी रामदास दादा विनोद गोवारे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते व्हाइस चेअरमॅन विनायक मात्रे साहेब यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करायचं आहे। विनायक मात्रे सातत्याने केजन प्रीमियर लीग मध्ये संघ मालक म्हणून भूमिका बजावतात आणि सातत्याने जिथे जिथे आपल्या क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जातात तिथे तिथे
जय हनुमान क्रिकेट संघ कामोठे असो, भोलेनाथ असो, श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे असो, प्रत्येकाच्या सोबत सातत्याने आवर्जून असणारे व्हाईस चेअरमन विनायक म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करताना तसेच सुनील टावरे यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय एकनाथ गोवारी यांना की आपल्या शुभ असते. सुनील टावरे कामोठ्याच्या प्रत्येक व्यक्तीचं ज्यांचं अतूट नातं आहे, खरं तर ते एक कलाकार आहेत. आम्ही त्यांना बऱ्याच स्टेजवरती पाहिलंय, भारूड, भजन, कर्नाल स्पोर्ट अकॅडमी मध्ये प्रथम क्रमांक मिळवणारा त्यांना आम्ही पाहिलंय आणि त्या कला जोपत असताना आम्हाला देखील त्यांच्याकडून बरंच काही त्यांच्या अनुभवातून शिकायला मिळतं. मायची उपदार भगवी शाल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सुनील टावरे यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जाते. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. मैदान की ओर हम देख रहे गेंदबाजी करने के लिए गुड मॉर्निंग टाइगर फोर्स की तरफ से चौथे गेंदबाज आए पंडित गोवारी, जिनके पास कड़ा अनुभव है. तो इस अनुभव को अब यहाँ पर 2 गेंदों में उतार दिया है. देखा आपने, 2 गेंदे में कोई भी रन नहीं और 1 विकेट यहाँ पर लेते हुए 34 रन स्कोर गार्ड के ऊपर पूरी तरह यहाँ पर रोक कर रखा है. ऐसा लगा था पंकज का बल्ला उठा है तो ज्यादा स्कोर जाएगा, लेकिन 18 के बाद उनको रोक दिया. ये देखिए काफी बढ़िया स्ट्रोक है, वहां पर खिलाड़ी दौड़ेंगे लेकिन उससे पहले गेंद तेजी से जाती हुई 6 रन. ये सिक्सर ताकत का इस्तेमाल किया, टाइमिंग देखा और जैसी गेंद आई बल्ले के ऊपर लिया और लेग साइड में सीधे नर्सरी में गेंद को भेज दिया. ये देखिए कुछ बदलाव करते हुए नजर आए, लेकिन ये गेंद वाइड जरूर, वाइड के साथ रन संख्या जाकर पहुंची 41 रन. पंडित गुवारी टू हर्षद, हर्षद की और अब आशाएं अपने टीम की. ये देखिए दाहिनी ओर खेलने की प्रयास किया था लेकिन कोई मौका नहीं, बॉडी को टकराया गेंद, डॉट गेंद. बड़ा स्ट्रोक जाने के बाद किस तरह वापसी करनी है ये जानते हैं पंडित गुवारी. ये देखिए यॉर्कर लाइन की गेंद वहां पर विकेट कीपर के हाथ से छूटी और सीधे थर्ड मैन की तरफ 4 रन. 45 रन, 45 रन और इस ओवर की ये, इस इनिंग की ये अंतिम गेंद. ऊपर से उठाने की कोशिश. ये देखिए यहां पर डबल शॉट जरूर लगाया है शायद, और यहां पर मौका था लेकिन वहां पर गणेश कोहली कवर के लिए आए हैं. कोई तालमेल नहीं, तू में और इसका नतीजा अंतिम गेंद के ऊपर विकेट जरूर आई है लेकिन 2 रन रोक नहीं पाए. 2 रन के साथ 47 रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर और जीतने के लिए 48 का टारगेट. 48 रन्स टू विन. गुड मॉर्निंग टाइगर फोर्स कामोठे बनाम मोरिया 11 कामोठे, इनके बीच ये मुकाबला आपने देखी पहली इनिंग. मोरिया 11 47 रन संख्या बनाकर 48 का टारगेट सामने रख दिया है और यहां पर किस तरह इस टारगेट को सफल करते हैं गुड मॉर्निंग टाइगर फोर्स और किस तरह उन्हें रोकते हैं मोरिया 11, ये जरूर देखेंगे. मास्टर सूर्या 11 संघाचा कर्णधार आणि गणेश 11 कामोठे संघाचा कर्णधार आपण लगेचच यायचं आहे.
मास्टर सूर्या 11 संघाचा कर्णधार आणि श्री गणेश कामोठे संघाचा कर्णधार. श्री गणेश 11 कामोठे संघाचा कर्णधार. चला फलंदाज पाठवायचे आहेत. तो चलते दूसरे इनिंग के लिए आवाज जरूर मैं तारीफ करना चाहूंगा, क्योंकि जब तक हम किसी कलाकार की तारीफ नहीं करते तब तक उनका काम तेजी से आगे नहीं बढ़ता. आज रामदास दादा गोवारी सामाजिक विकास मंडल इनके आयोजन की जरूर स्वर्गवासी बुधाजी बामा गोवारी इनके स्मरण में जनमान चषक 2022 में आज के पहले दिन के लिए कमेंट्री करने के लिए आने वाले चिंचवली गांव के एक बेहतरीन निवेदक है, बेहतरीन कमेंटेटर है आकाश शेळके. काफी बड़ा नाम है, काफी बड़ा टैलेंट है, तो उनको बुलाना चाहूंगा कि आप माइक्रोफोन के ऊपर आइए. धन्यवाद. तर नक्कीच आम्ही ते टॉस करून घेतोय. श्री गणेश कामोठे विपक्ष मास्टर सूर्या 11 कामोठे या दोन टीमच्या दरम्यान. आणि टॉस करण्यासाठी इन्व्हाइट करेन दिलीप म्हात्रे साहेबांना की आपण इथे यायचं आहे आणि तो आपण इथे टॉस आपल्या शुभ हस्ते करून घ्यायचा आहे. एका बाजूने गिरीश चिमणे तर एका बाजूने सोनू, या दोन खेळाडूंना आपण आज पाहणार आहोत एकमेकांच्या अगेन्स्ट. चांगला क्रिकेट खेळतील आणि ते पाहण्यासाठी नक्कीच आपण मैदानामध्ये जाऊ. टॉस बॉक्स मध्ये टॉस इथे केला जातोय. आदरणीय दिलीपजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानचा लाईव्ह सामना आपण पाहतोय. मोरिया 11 कामोठे विपक्ष गुड मॉर्निंग टायगर फोर्स कामोठे या दोन टीमच्या दरम्यान टॉस झाला होता आणि त्यानंतर तो टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी आपण पाहिली. 48 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आणि 48 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण खेळाडू पाहतोय. या दरम्यानचा टॉस आपण पाहिला तो टॉस लागलाय मास्टर सूर्या 11 कामोठे या टीमच्या बाजूने लागलेला हा टॉस आपण पाहतोय. रवीजी भगत साहेब आपण कुठे असाल तर आपण आमच्या डेस्क वरती यायचंय आणि डेस्क वरती येऊन आपण विराजमान व्हायचंय. चला मॅच कडे आपण जाऊ. स्पीडअप करायचं बघा. मॅच आपण स्पीडअप करायचं आहे. आज कामोठे या नगरीमध्ये आपण जॉईन झालो. बारक्या कांबळे सोबत आज आपण डेस्क शेअर करतोय. नक्कीच त्यांचा एक्सपिरियन्स वगैरे नक्कीच जाणून घेऊ. दरम्यान मॅच कडे जाणं तितकंच महत्वाचं आहे. टार्गेट 48चं आहे. 48चं टार्गेट घेऊन मैदानामध्ये आहे आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिलाच बॉल खेळत असताना फलंदाज आणि फलंदाजांना दाखवलेली त्या पहिल्याच बॉल वरती ती जी काही रनिंग बिटवीन द विकेट ती अप्रतिम होती. 3 धावा इथे आपण टोटल धाव फलकावरती पाहू शकतो. हर्षद या गोलंदाजावरती आल्या 3 धावा. फलंदाज होता तो म्हणजेच सागर आणि सागरनं 3 धावा जमा करत आपल्या पारीचा अकाउंट ओपन केलेला आहे.
तर चला स्पीडअप करायचंय बघा, भरपूर उशीर होतोय. गोलंदाज तयार असेल गोलंदाजीसाठी. समोर फलंदाज राईट हँडेड बॅट्समन संदेश. संदेशसाठी हा बॉल होता आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू पाहिला गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज हर्षद छान आता कमबॅक दाखवतोय आपल्या गोलंदाजीतून आणि या खेळाडूला आपण पाहू शकतो एक अप्रतिम खेळाडू म्हणून वर्णन लागलेला हा खेळाडू आहे. आता त्याच गोष्टींना जपत मैदानामध्ये खेळतोय. यॉर्कर लेनचा बॉल होता, खोलवर टप्प्यावरती फेकला, त्यानंतर चेंडू ओळखलं थोडंसं कठीण होऊन बसलं खेळाडूला. दरम्यान एक सिंगल इथे आलेली आपण पाहिली. या सिंगलला धावफलक पुढे नक्कीच जाईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि डबल आपण धावफलक पुढे जाताना पाहतोय. 6 धावा धावफलकावरती टोटल. बिनगाड्याचा मोबदला मोजत फलंदाजी हर्षद गोलंदाजी करतोय. 48चं टार्गेट डिफेंड करण्यासाठी आलाय. तर 48 धावा चेज करण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. ते म्हणजेच एका बाजूनं सागर आणि एका बाजूनं संदेश. ऑन स्ट्राईक सागर आणि सागरसाठी हा बॉल होता. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचं मिलन झालेलं नाहीये. दरम्यान आपण इथे एक चांगला चेंडू पाहिला. 6 रन्स ऑन बोर्ड. क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी. गुडलँड स्पॉट वरती आपटी बार चेंडू फेकले जात आहेत. आपल्या खांद्यातील वेग, आपल्या मनगटामधील ताकद चेंडूवरती पणाला लावली जाते. अप्रतिम आणि भेदक गोलंदाजी पाहू शकतो आपण. पुढील बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असेल यावेळी गोलंदाज हर्षद. यॉर्कर लेन प्रत्येकी चेंडू मागे व्हेरिएशन लपलेला आहे आणि त्या व्हेरिएशनच्या मागे लपलेली गोलंदाजी आता विलुप्त होताना पाहायला मिळणार आहे. षटक होईल इथे समाप्त. एका षटकाच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या 6 धावा. बिनगड्याचा मोबदला मोजता असताना आपण पाहतोय प्राथमिक सत्रामधून ज्यांनी क्षेत्ररक्षण केलं आणि आता द्वितीय सत्रामध्ये ज्यांच्या वाट्याला फलंदाजी आली त्या संघाचे फलंदाज अर्थातच सागर आणि संदेश जाऊन खेळतायत. 6 या धावांकावरती 2 खेळाडूंचा वैयक्तिक योगदान, त्यामध्ये सागर 5 धावांचं वैयक्तिक योगदान देतोय. तर संदेशचं अजूनही अद्यापही खातं ओपन झालेलं नाहीये. टार्गेट 48चं आहे. अजूनही 42 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजेच 18 चेंडूंमध्ये. 18 चेंडू आणि 42 धावा. काय घडणार, काय बिघडणार, कशा रीतीनं सामना एका बाजूने झुकला जाईल आणि एका बाजूनं खरं तर ते तराजूचं जे पारडं आहे ते पारडं वर उचललं जाईल, हे पाहणं खूप महत्वाचं आहे आणि ते पाहण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ घ्यावा लागणार आहे. नेक्स्ट बॉलर गोलंदाजीसाठी अमोल. अमोल आता गोलंदाजीसाठी आलेला आहे. समोर राईट हँडेड बॅट्समन खेळाडू संदेश. संदेशसाठी हा बॉल होता. पहा इथे थोडीशी तू मी क्लोज एन्काउंटर बनेल असं वाटलं, मात्र आपण पाहिलं तर तिथे थोडीशी खेळाडूची उडालेली ताडांबल. विकेट किपरनं आपण पाहिलं ट्राय केला, प्रयत्न केला, इफर्ट थोडासा कमी पडला आणि दरम्यान या चेंडूवरती आपण एक धाव चोरताना फलंदाजांना पाहिलं होतं. आता ऑन स्ट्राईक संदेश. सागर. काय गोलंदाजी आहे बघा, अप्रतिम गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडूला ज्या प्रकारे बाउन्स प्रकट केला जातोय तो अप्रतिम आहे आणि गोलंदाजामध्ये असलेली गुणवत्ता, अफाट गुणवत्ता तो दाखवून देतोय. कौशल्यांचा जो काही भरदा एक्सपिरियन्स या खेळाडूला मिळालेला आहे त्या एक्सपिरियन्सची शिदोरी तो मैदानामध्ये वाटतोय. चांगला खेळ पाहायला मिळतोय. इथे देखील आता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असेल, थोडस जजमेंट आणि कलेक्शन खराब. दरम्यान फायदा समोरील अपोनंट टीमला. चौदा बॉल आणि 40ची गरज. 8 धावा टोटल धावफलकावरती. 14 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे. रन रेटचा जर विचार केला तर
17.14चा रन रेट आहे, म्हणजे 17.1400 सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. कठीण झालंय समीकरण थोडस. एक बॉल आता देखील त्यातून कपात केला जाईल. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल या षटकातील. अमोल गोलंदाजी करतोय. द्वितीय षटक प्रगतीपथावरती चालू असताना गोलंदाजी. अतिशय सुंदर चेंडू, अप्रतिम. राईट हँडेड आणि राईट हँडेड आशिष नेहरा या नावानं या खेळाडूला खरं तर संबोधलं जातं. आणि ते त्याला का संबोधलं जातं त्याचं हे उत्तम आणि ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये दाखवून दिलंय या गोलंदाज अमोलला. अप्रतिम गोलंदाजी. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 सिंगल आणि 4 डॉट बॉल या खेळाडूला खरं तर फलंदाजाला खेळवल्या. अप्रतिम गोलंदाजी. प्रेक्षक वर्गाला मात्र भुरळ पाडतोय आपल्या गोलंदाजीतून असा गोलंदाज. नाव आहे अमोल. आज आपण पाहतोय खरं तर खेळताना पाहायला मिळतोय. मोरिया 11 विपक्ष टायगर फोर्स या 2 टीम मध्ये रंगलेला हा सामना. आपलं काम झालंय, आता फील्डचं आपलं काम आहे. त्या कामासाठी तो निघालाय अमोल. उजवा आशिष नेहरा असंही म्हटलं जातं या खेळाडूला. राईटी आशिष नेहरा. अँड इट्स राईट. आय एम फुल्ली ॲग्री विथ भारक्या. आठ रन 40ची अजूनही गरज आहे बघा 12 बॉल मध्ये. प्रत्येकी षटकामध्ये 20ची सरासरी आलेली आहे. आणि त्यामध्ये गोलंदाजी आपण पाहू शकतो. इथे गोलंदाज निवडला गेलाय तो म्हणजेच अर्जुन. अर्जुन आता गोलंदाजी करतोय. समीकरणामध्ये झालेला बदल. उर्वरित 11 चेंडू बाकी. जिंकण्याकरिता 39 धावांची गरज आहे. बॅकअप निहाय गोलंदाजी. कुठल्याही प्रकारची डाळ दळू दिली नाहीये. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय आज आपल्याला गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. यावेळचा बॉल हा एक चेंडू सुरेख आपण पाहिला. थांबवून ठेवलंय. पूर्णत्व हतखंडा लावलाय बॅटिंगला. फलंदाजीला पूर्णत्व हतखंडा बांधला यावेळी खरं तर गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना. आणि संपूर्णत्व गोलंदाजांनी आज दाखवलेली आपल्या संघासाठी ती गोलंदाजी. मन प्रभावित गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना खेळलेला फटका आपण पाहू शकतो. 1 रन कंप्लीट केली आहे. सेकंडचा अटेम्प्ट आहे इथे. आणि सेकंडच्या अटेम्प्ट मध्ये डायरेक्ट हिट होऊन बसलाय. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपात बसलेला धक्का. संदेश बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन विकी. मॅच हातातून निघून चाललेली आहे. संघाला गरज आहे एखाद्या संकटमोचक हनुमंताची. कारण की आता मात्र ही मॅच ज्या प्रकारे अडकली आहे ती काढणं सोडवणं म्हणजे फक्त हनुमंताला जमेल किंवा त्याच्यासारखं बळ असलेल्या खेळाडूला जमेल. तशी गुणवत्ता असलेल्या खेळाडूला जमेल. पाहूयात काय घडेल काय बिघडेल. नवीन आलेला फलंदाज विकी संघाला तारेल का हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नावरती उत्तर काय असणार आहे पाहण्यासाठी मैदानामध्ये घेऊन चालेल. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार असेल. ओव्हर द विकेटनं यावेळचा बॉल चांगला फटका स्टिअर केला. वेगानं चेंडू ते ट्रॅव्हल होतोय. 1 रन कंप्लीट केली जाईल. सेकंडचा अटेम्प्ट असणार आहे की नसणार आहे. नाहीये बिलकुल रनच घेतले नाहीये. कारण की आता इथे स्वबळावरती विश्वास ठेवलाय. कारण की सागर हा खूप कालावधीपासून मैदानामध्ये आहे आणि मॅच फसली आहे. मग ट्राय इथे नवीन फलंदाजाला करणं महत्वाचं आहे मी म्हणेन. आणि ते केलंय त्यानं. पाहूयात पुढे रिझल्ट काय मिळतंय. उर्वरित बॉलचा जर विचार केला तर 2 बॉल फक्त शिल्लक असतील या षटकातील. म्हणजे 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच कठीण होऊन बसली आहे. इन स्विंगर बॉल माझ्या बोटात जादू आहे. बघा बघा बघा.
आणि विकी या फलंदाजांना फक्त चेंडूकडे बघावं आणि बघतच राहावं. इतक्या छान पद्धतीनं चेंडू रोटेट झाला पडल्यानंतर तिरप्या रेषेत चेंडूने घेतलेलं वलन सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातातील ती भरारी आणि इथे आपण पाहिलं हा चेंडू निर्धाव. यावेळेचा बॉल चांगला फटका गॅपमधून चेंडू जाताना आपण पाहू शकतो. सेकंड आदली करण्यानंतर चेंडूचं आपण कलेक्शन पाहिलं. टप्पा पडल्यानंतर दुसऱ्यांदा चेंडूला त्यानं कलेक्ट केलं दुसऱ्या टप्प्यानंतर आणि षटक इथे संपल्याचा पंचांचा येतो इशारा. 3 षटकांचा खेळ आता संपून जाईल. 3 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 10 धावा. फक्त आणि फक्त 10 धावा. 38 धावांची अजूनही गरज. नक्कीच आपण मैदानाचा आराखडा जर पाहिला तर अप्रतिम मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मैदानावरती एकही दगडधोंडा आपण पाहत नाही. सपाट मैदान आणि यामध्ये कोणाचा जर हात लपला असेल कोणाचं काम लपलं असेल त्याच्या मागे पडद्याआडचा कलाकार कोण असेल तर मच्छिंद्र नाईक. आज या मॅचचा आनंद तो घेतोय. आज आता या स्पर्धेसाठी व्हॉलेंटियर्स म्हणून तो खरं तर काम पाहतोय. स्वतः आयोजक आहे व्हॉलेंटियर्सचं काम पाहतोय. त्याचा आम्ही आभार व्यक्त करू. मैदानामध्ये घेऊन चलेन. हवेमध्ये उंच उडालाय चेंडू. खेळाडू झेल घेण्यासाठी ट्राय करतोय. झेल घेणं थोडंसं कठीण होतं कारण की अवाकाच्या बाहेर हा झेल होता. इथे आपण जर पाहिलं तर आपल्याला या चेंडूमध्ये आता एक धाव येताना पाहायला मिळाली. सामना आता तो निसटला गेलाय. समोरील गोलंदाजी करणाऱ्या टीमनं इथे आपण जर पाहिलं तर नक्कीच छान काम केलेलं आहे. आपली गोलंदाजी अप्रतिम दाखवलेली आहे. डायरेक्ट हिट काम नक्कीच करून जाईल. सेकंड अटेम्प्ट अँड इट्स आउट. ओ हिट आउट. विकी आता बाद असणार आहे. नवीन फलंदाजाला यावं लागणार आहे. एखाद्या ऑफिसमध्ये आपण पाहतो एखादा कर्मचारी एखादा वृंद ज्यावेळी तो मग कुठल्याही कारणास्तव तो ज्यावेळी ऑफिसला रेजिग्नेशन लेटर टाकतो किंवा तो काम सोडून जातो किंवा त्याला काढलं जातं. 3 कारणं असतात. मग त्यावेळी आपण पाहतो की लगेच दुसरा भरला जातो कर्मचारी. तसंच हे क्रिकेटचं समीकरण आहे. एक खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरा खेळाडू मैदानामध्ये येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी देखील टायमिंग अलर्ट असतं. त्यामध्ये जर चेंजेस घडले गेले त्यामध्ये जर ज्या सूचना आहेत त्यांचं उल्लंघन झालं तर मग उल्लंघन झाल्यानंतर आपण पाहतो खरं तर दंडात्मक भूमिका देखील पंच घेत असतात. सागर आपण जर पाहिलं तर 4 चेंडू डॉट खेळला आतापर्यंत. संदेशनं डॉट खेळलेले चेंडू. विकीची थोडीशी खराब भूमिका. गुणवंतचा बॉल हवेमध्ये झेललाय आणि आता इथे आपण पाहतोय खरं तर बाद होणार नाहीये कारण की नो बॉल होता मागचा. त्यामुळं इथे या चेंडूवरती बाद नसणार आहे. गुन्हा इज बॅक वन्स अगेन. वन मोर टाइम इज रेडी फॉर द बॅट. पिच वॉज व्हेरी स्लिपरी. सो दॅट्स वाय गुन्हा स्ट्रगलिंग नाव. गुन्हा आता थोडासा स्ट्रगल करतोय बॅटिंग करण्यासाठी. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची नक्कीच त्याचं नाव आवर्जून घेतलं जातं. आता फलंदाजी देखील तितकी छान दाखवून देतोय. Suddenly this moment the Gunia was totally upset because he's a powerful batsman but captain did not recommend for the front roll. Front roll साठी आला रिकमेंड केलं नाही. सो त्या कारणास्तव कदाचित नर्वस असणार आहे गुन्हा. बट त्याला ट्राय करत राहायचंय. ट्राय बट डोंट क्राय. एव्हरी मोमेंट एव्हरी सेकंड एव्हरी मिनिट यू विल ट्राय. तुला प्रत्येक क्षणी प्रत्येक सेकंदाला ट्राय करत राहायचंय तरच तुझा निभाव या स्पर्धा युगामध्ये लागणार आहे. मॅन ऑफ द मॅच कडे आम्ही नक्कीच जाऊ. पंकज ऑलराऊंडर परफॉर्मन्स अप्रतिम भूमिका. 18 रन्स आणि छान गोलंदाजी केलेला खेळाडू पंकज ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या पुरस्काराचा पुरस्कार विजेता खेळाडू कृष्णा सर आपण यायचं इथे स्कोरिंग साठी.